wasting money on cures. Fix myself. They say that time is free. Then why is it so precious? Oh, I'll save memories. Everyone's taking pictures of me. Roys on walls, they remind. इंडियापेक्षा स्वस्तात मिळाली आहे मला माहिती आहे. फक्त 350 रुपयामध्ये. हे ब्लॅकवालं घ्यायचं होतं मला, पण आम्हाला ही आवडली. ठीक आहे, असं कोणी कन्फ्यूज केलं ना आपण घेताना. पण ही ब्लॅक लेस या अगोदरच्या व्लॉगमधून मी शेअर केलं की ATV राईड कशी होती आमची, आणि त्याच ATVच्या नादामध्ये सकाळी गडबडीमध्ये मी कॅप विसरून आले होते. आणि इथे चक्क खूप ऊन लागतंय बरं का या सीझनमध्ये, म्हणजेच या जुलै महिन्यामध्ये. बालीचं वातावरण खरंच खूप क्लिअर छान होतं, आणि त्याच उन्हापासून वाचण्यासाठी मला कॅपची नितांत गरज होती, जी मी आत्ता इथं विकत घेतली. मला असं सुरुवातीला वाटलं की खूप महाग देत आहेत की काय, बट नाही, चांगल्या रेटमध्ये त्यांनी दिली मला. आणि हे जे पाणी आत्ता घेत आहेत ना, हे इथलं ना पवित्र पाणी मानलं जातं, म्हणजेच हे तीर्थ आहे. तसं इथे खाली लिहिले सुद्धा बघा त्यांनी. आणि आता आपल्याला उतरून खाली जायचं आहे वॉटरफॉल पाहायला. इथे आंघोळही आपण करू शकतो, म्हणजेच वॉटरफॉल खाली भिजून पोहून आनंद घेऊ शकतो, बट मी नाही घेणार आहे. चला, उतरावं तर लागणारच आहे आता आलोय म्हटल्यावर. बालीमधला आमचा हा शेवटचा दिवस आहे. खरं तर खूप थकायला झालं आहे, सतत काही ना काही ॲक्टिव्हिटी आल्यापासून सुरूच आहेत, आणि चालणं तर खूप म्हणजे खूप झालेलं आहे. पाय खरंच खूप ठणकत आहेत, म्हणूनच खाली उतरायचं आणि चढायचं टेन्शन आलेलं होतं मला. प्रीतीस तर बिचारा या उन्हाला कंटाळून सावलीमध्ये नंतर निघून गेलाय वरती, आणि तो भिजणार नाही आहे ॲज युजल. ओ माय गॉड, बरं झालं मी कॅब घेतली, कारण लिटरली खूप ऊन लागते, खूपच ऊन लागते. काय काय विचार करून आलेलो असतो ना आपण ट्रिपला, असा मेकअप करेन आहे तसा मेकअप करेन, फिरण्यामध्ये मेकअप गेला उडत. चांगली दिसते का ही वाली? ठीक आहे का ती चांगली होती? हीच एक नंबर आहे. अहो ना, कधी त्यांच्या चॉईसवर डाऊट नसतो, मला मात्र नेहमी डाऊट असतो. हे बघा, फोटोग्राफी चालू आहे कॅमेरा लावून. आहोंना मात्र या वॉटरफॉल खाली भिजायचंच होतं. चल की म्हणून सतत माझ्या मागे लागलेले होते. मला मात्र ओनली इथे फोटोग्राफी करायची होती, काही व्हिडिओज काढायचे होते, जे मी ऑलरेडी काढून शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे. आणि त्यामध्येच मला खरा आनंद असतो, आणि या साऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये आहोंना आनंद असतो. तर प्रीतीचं काय वेगळंच. कॉमन प्लेसला हा पोरगा अजिबात भिजायला मागत नाही. ही जी समोर तुम्हाला एक आई आणि तिची 2 मुलं दिसत आहेत ना, फॉरेनर्स, यांनी मात्र प्रवीणच्या व्हिडिओची फोटोची शोभा वाढवली. हलायलाच तयार नव्हत्या त्या, आणि हा मात्र माझा व्हिडिओ काढ, माझा व्हिडिओ काढ. शरीर सौष्ठव स्पर्धा आमची झालेली आहे एकट्याचीच, आणि मी इथं काही पुन्हा फोटोज काढतेय. हा आपला मस्त आनंद घेत राहिला पाण्यामध्ये, आणि खरंच खूप सुंदर आहे हा वॉटरफॉल. पण मी आल्यापासून हे सतत पाणी आणि सतत मंदिरं आणि हा सतत निसर्ग, एक ठराविक वेळ गेला ना की आपल्याला कंटाळा यायला खरंच चालू होतो बरं का. बॉडी बिल्डर 60 kg आहे. ओहो वीरासान, गुड. हे टॉवेल वर चाललंय याचं, पॅन्ट राहिली खाली.
ओके चला. आमचे हे ड्रायव्हर कम गाईड जे आहेत वीरा, त्यांचं नाव आहे वीरा, नावाचा अर्थ आहे हिरो. आणि त्यांचं वय किती माहिती आहे? 56 वर्ष वाटते त्यांच्याकडे बघून. तर इथली लोक बरीच वयापेक्षा यंग दिसत आहेत. आणि प्रवीणच्या या वजन उचलण्याच्या कौशल्याबद्दल एका फॉरेनरने टाळ्याही वाजवल्या, पाहिलं तुम्ही. खायचं आणि जेवायचं. भूक लागली आहे. वेलकम टू ब्लँक सिंगा वॉटरफॉल. चला, यानंतर आम्ही आलो आहोत लंचसाठी. आणि या ट्रिपमधलं हे शेवटचं लंच आहे जे यांच्या पॅकेजमध्ये इन्क्लूड आहे. आणि इतकं सुंदर हे ठिकाण आहे. मी तर काय बघते माहिती आहे, इथे ना एक मोठा असा मिरर होता आणि जागोजागी तसे मिरर होते. सुरुवातीला जेव्हा त्याच्या समोर गेले, हे बघा इथे, तर मला असं वाटलं की आमच्यासारख्या सेम व्यक्ती 2 समोरून कशा काय पास होत आहेत. म्हणजे मला ना कळलंच नाही पहिल्यांदा की हा मिरर आहे म्हणून. वेजा समथिंग काहीतरी नाव आहे बघा या रिसॉर्टचं. आणि आर्ट रिसॉर्ट आहे, ज्याने आम्हाला अगदी स्वर्गीय अनुभव दिला बरं का. इथे ना प्रत्येकाच्या टेबलवरती असं एक बास्केट ठेवलेलं आहे आणि त्या बास्केटमध्ये काही तळलेले पापड्स ठेवलेत. आणि हे बघा, हा काहीतरी एक वेगळाच प्रकार आहे. आणि प्रत्येक पॅकेटची इंडियन रुपीजमध्ये 100 रुपये काहीतरी प्राईज होती. आणि मला असं वाटलं की हे प्रत्येक टेबलवरती कॉम्प्लिमेंटरी ठेवलं हे आपल्याचसाठी असतं. पण मला नंतर कळालं, हे बघा काहीतरी कुरवडीसारखा प्रकार आहे, की हे विकत घ्यायचं असतं. मी हा विचार केला, इंडियामध्ये असं हे डायनिंग टेबलवर ठेवलं तर, म्हणजे जर का तुम्ही हे पॅकेट फोडलं आणि खाल्लं तर हे बिलामध्ये इन्क्लूड होणार आणि मग ते पे करावं लागणार. किंवा मग हे समोर दिसतंय म्हटल्यावर विकत घ्यायची इच्छाही होणार. चांगलं आहे ना हे. म्हणजे यांची ही जी काही मार्केटिंग पॉलिसी आहे आवडली मला. मी कशा पद्धतीने जेवतीये दाखवते. हे बघा, हे मी जेवली आहे. जेवल्यानंतरचं ही माझी प्लेट आहे. मला बिलकुल याचं पोट जात नाही आहे, अजिबात जात नाही आहे. या रेस्टॉरंटमध्ये खूप छान अशी एक थीम आहे, दाखवते मी तुम्हाला. आणि मस्त व्हिडिओज पण बनवते खूप छान. यांची ही जेवणाची प्लेट फक्त दिसायला सुंदर होती बरं का, अजिबात त्याला काहीही चव नव्हती. बरं, इथे यांनी ना हे असे गार्डन डेव्हलप केले आणि कमळाच्या फुलांचं तळं आहे इथं चक्क. आपण ना प्रत्येकजण लहानपणापासून स्वर्गाबद्दल ऐकत आलेलो आहे. आपण काही सिरियलमध्ये पाहिलेलं असतं, पिक्चरमध्ये पाहिलेलं असतं आणि एक स्वतःची एक कल्पना केलेली असते. तर मीही माझ्या कल्पनेतला स्वर्ग असाच पाहिला होता की असा धूर निघत असेल, छानसं असं हे पाणी असेल, कमळांची फुलं असतील आणि चक्क हे सारं मला तसंच वाटलं. म्हणजे इथं येऊन मला स्वर्गात आलेल्याचं फील येत होतं. आता तुम्हाला असं वाटत असेल की हे सारं शूट आमच्या प्रितिशने केले. नाही, इथे आम्हाला एक जर्मनीचं कपल भेटलं आणि त्यांनी आमचं हे सारं शूट करून दिलं. कारण त्या अगोदर मी त्यांचं शूट करून दिलं होतं आणि त्यांना खूप आवडलं मी केलेलं शूटिंग. आणि त्यांनी मला विचारलं पर्टिक्युलर की कोणत्या कंट्रीमधून आहात. आणि मी जेव्हा सांगितलं ना की आमचा मुलगाही आमच्यासोबत आहे आणि त्याला दाखवलं, इतकं भारी वाटलं त्यांना. लोकेशन आहे यार, काय बनवलंय. राजे महाराजे यावे का, आम्ही यावे का. ओहो, या ज्या काही कमानी दिसत आहेत ना तुम्हाला, अशा खूप साऱ्या कमानी इथं त्यांनी तयार केल्या आहेत अगदी वेगवेगळ्या ठिकाणी. आणि त्यांना प्रॉपर डोअरसुद्धा आहे. हे बघा, इथे मी आता डोअर ओपन करून येते आणि काय भारी फील होत होतं. खरं सांगते मी, लिटरली मला असं वाटत होतं मी तो स्वर्गाचाच दरवाजा उघडला आहे की काय. आणि हे बघा, म्हणजे जिकडे तिकडे माझे ना इथे व्हिडिओ घेऊ की तिथे व्हिडिओ घेऊ. आणि मला असं वाटत होतं आज मी ना मोठा ड्रेस घालायला हवा होता. पण आम्हाला ही आयडियाच नव्हती की एवढ्या सुंदर ठिकाणी आम्हाला घेऊन ते जाणार आहेत. आणि आता कुठे आलोय तर ही एंट्रन्स आहे मंकी फॉरेस्टची. एक कळत नाही आपण मंकी फॉरेस्ट बघायला का आलेले असेल. आपल्यासाठी मंकी काही नवीन आहेत का. हे बघा, माझ्याकडे एक ऑलरेडी आहे, माझा छोटा मंकी. सुंदर आहे मंकी. चला, तिकीट घेऊन आलेत आमचे ट्रिप ॲडवायझर. आहा हा हा, काय थंड हवा आली, मस्त वाटलं. गरम होते बरं काही खूप. बालीची ट्रिप संपत आली काय, लास्ट डे आज. अवतार बघा,
आता तो उत्साहच राहिला नाही 7 दिवसातच. तयारी करायची किंवा छान नटायचं थटायचं, आता फक्त फिरायचं बघायचं. एवढ्या मोठ्या मंकी फॉरेस्टमध्ये चक्क यांचं वायफाय सुद्धा आहे बरे का. आणि प्रीतीश तेच म्हणत होता, या माकडांचं वायफाय आपण आज शेअर करणार आहोत, आवडेल का त्यांना मम्मी. म्हणजे ना खरं तर त्याला ही कॉन्सेप्टच आवडली नव्हती की आपण का आलो हे सारं बघायला, आपल्याला काही माकडं नवीन आहेत का. आणि हे बघा अशा काही गाईडलाईन्स आहेत सुरुवातीलाच. खरं तर इंग्रजांचं म्हणजेच युरोपियन लोकांच्यासाठी हे बनवलं गेलेलं मंकी फॉरेस्ट आहे, ज्यामध्ये आपण नाही गेलो तरी चालणार आहे बरं का. चला चला ठीक आहे, चला आता आलोच आहोत तर बघून घेऊया की कसे आहेत इथले मंकी, काय वेगळे आहेत का. हे जे मंकी फॉरेस्ट आहे ना, हे उबूडमध्ये आम्ही ज्या रिसॉर्टला राहिलो होतो तिथून अगदी म्हणजे अगदी वॉकेबल डिस्टन्सवरती होतं, एवढ्या जवळ होतं हे. आणि म्हटलं ठीक आहे आता इन्क्लूड आहे आयटनरीमध्ये तर बघून घेऊया. He wants both. Put both your arms in front of him so you can work on both. I'm holding hands with them. He really likes I don't want him anymore. Get out. No, bracelet. I'm gonna throw it. Take it back. Take it back. I just need to take the bracelet. Everyone's taking pictures of me. It's very cute. I don't really like it anymore. Don't be scared. You just walk away. Just get up. I like him though. I'm just संपलं बघून. या लोकांना फार कौतुक आहे. आणि हे बघा किती सुंदर केस आहेत ना. ब्लॅक वालीचे तर खूपच छान आहेत अजूनच. आता इथे एंड. चलो मंकी फॉरेस्ट संपलाय. आता एकदम सगळ्यात लास्ट स्पॉट राहिलाय आमचा, तो करायचा मस्त इंडियन रेस्टॉरंटला जेवायचं. प्रीतीशला इतकं हे वाटलंय की का ही लोक माकडं बघायला आली असतील आणि का म्हणून त्यांनी माकडांसोबत फोटो काढले असतील. आपल्यासाठी कॉमन आहे ना हे सगळं, तर ह्या युरोपियन लोकांसाठी बहुतेक माकडं स्पेशल आहेत काय रे. कधी बघत नाहीत माकडं. नाहीत बघत, नसतात त्यांच्या देशात माकडं. आता आम्ही उबूड पॅलेसला निघालोय, बघूया कसं आहे. इथे उबूड पॅलेस आहे, तर तो पाहायचा. आणि हे बघा इथे असं हे सारं मार्केट आहे. काही शॉपिंग काही हवी असेल तर शॉपिंग करायची. अरे थांबा, मी राहील इकडे. या उबूड पॅलेसमध्ये तसं तर काहीही पाहण्यासारखं नाही आहे. आता एवढी सुंदर सुंदर बालीमधली मंदिरं पाहिल्यानंतर हे उबूड पॅलेस काही विशेष वाटलंच नाही. आणि एक सांगते मी तुम्हाला की गेल्यापासून यांची ना मंदिरं बघून बघून एक ठराविक वेळ गेला की आपल्याला असं वाटायला लागतं यार हे सगळं एकसारखंच आहे आणि काही इंटरेस्ट राहत नाही. मग म्हणजे कुठे कुठे फोटो काढणार आणि काय सगळं सारखं दिसायला चालू होतं. तसाच काहीचा प्रकार होता हा या उबूड पॅलेसचा, ज्यामध्ये काहीही विशेष नव्हतं पाहण्यासारखं आणि त्यामुळे याला एंट्री तिकीटही नव्हतं. पण इथं आणण्याचं कारण की याच्या बरोबर समोरच मार्केट आहे, जे मी तुम्हाला एंट्री करतानाच दाखवलं. तर तिथे आता आलो आहोत आम्ही शॉपिंग करायला. आणि हो, काहीही रेट सांगतात बरं का, काहीही. म्हणजे ना यांना निगोशिएट कितीपर्यंत खाली करायचं हे सुद्धा आपल्याला माहिती असायला हवं. एवढं इथं लुटण्याचं प्रमाण आहे. आणि म्हणूनच आम्ही असं नेहमीच प्रेफर करतो, कारण एकदा दोनदा तसा आम्हाला अनुभव आला आहे तेव्हापासून, की फक्त जायचं, फिरायचं, कल्चर पाहायचं, आनंद घ्यायचा वेकेशनचा, पण शॉपिंगमध्ये जास्त पैसा खर्च करायचा नाही. मग याच मनस्थितीनं आम्ही इथे सुद्धा आलो होतो. पहिल्यांदा पूर्ण मार्केटची रेकी करून घेतली की कुठे एक्झॅक्टली काय आहे, काय किंमत आहे, कोण कितीपर्यंत खाली येतोय म्हणजेच बार्गेन होतंय.
आम्हाला ना फ्रीजसाठी काही बालीचे मॅग्नेट घ्यायचे होते आणि एका शॉपमध्ये एक मुलगी होती, तिथं मी छान निगोशिएट केलं होतं कारण प्रितिशने मला बेट लावली होती आणि त्या पद्धतीने मी निगोशिएट करत होते. तर तिने मला सुरुवातीला त्या सेटची म्हणजे 4 किचन होते त्यांची प्राईस सांगितली होती 1,50,000 म्हणजेच 750-800 रुपये होत असतील. मग मी तिला ना कमी करत करत लिटरली 1 लाखामध्ये तो सेट बसवला होता आणि मी घेणारच तोपर्यंत तिचे वडील होता का भाऊ होता माहिती नाही, ते आले आणि लिटरली त्यांनी ते काढून घेतलं आमच्याकडून. ते बोलले की तुम्ही बनवा आणि याच किमतीमध्ये आम्ही तुमच्याकडून घेतो. म्हणजेच लिटरली ते जरा निगोशिएशन माझं जास्तच खाली आलं होतं. म्हणजे मी खूपच कमी किमतीला ते आय थिंक मागितलं होतं. झालं निगोशिएशन स्किल यूज करून झालंय आणि शॉपिंग झाली आहे या मार्केटमध्ये आमची. भयानक पद्धतीनं मम्मी निगोशिएट करते असं बोलतोय प्रितिश. मग असं ते 3 लाख वरून काय कुठं ती बोलली तू बनव मी घेते तुझ्याकडून विकत. आमच्या चेहऱ्यावरून दिसतच असेल तुम्हाला की किती थकलोय आम्ही. आणि हे बघा आपल्या एका सबस्क्रायबर मैत्रिणीनं हे हॉटेल सजेस्ट केलं होतं, गणेशा एक संस्कृती. तर इथे आम्ही आलो आहे. बालीमधलं शेवटचं आमचं डिनर आज इथे होणार आहे आणि अर्थातच हे इंडियन रेस्टॉरंट आहे, त्यामुळं मला फार खुशी होती की आज तरी ॲटलिस्ट मला काहीतरी खायला मिळेल. माझी मेवणी संपल्या का रे सगळे मला काय नाही संपली असते तर मग तुला ते काल आलं नसतं. प्रितिशचं ना सतत काहीतरी एक्झाम्पल सोडवायचं सुरू असतं आणि त्याच्याशीच रिलेटेड तो मला बोलत होता की मम्मी शॉर्ट टर्म मेमरी लॉस झाला आहे की काय मला. आणि हे बघा हे आमचं फूड आलं आहे, चक्क लोणचं दिलं आहे चिकनसोबत. आणि सुरुवातीला त्यांनी कॉम्प्लिमेंटरी आम्हाला शंकरपाळी टाईप काहीतरी दिलेलं होतं, सेम तसंच लागत होतं. ते खाऊनच माझं पोट भरलं होतं आणि जेवण एकंदरीतच खरंच खूप छान होतं. थँक्स जिनं मला कळवलं आहे की आणि खरंच तुम्हीही गेलात बालीला तर नक्की या हॉटेलला जा, चांगलं आहे फूड यांचं. आणि यानंतर आमचा आजचा दिवस संपला. आता उद्या पहाटे लवकर उठून इंडियासाठी रवाना व्हायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. याच नोटवरती आपण आजचा व्हिडिओ संपूया. उद्या भेटेन आता लास्टच्या व्हिडिओमध्ये. बाय.